नाशिक जिल्ह्याला काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलं। द्राक्ष, गहू, ऊस, कांदा या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। द्राक्ष बागांचा व्यवहार झाला होता। व्यापाऱ्यानं 65 रुपये किलो दरानं द्राक्ष बाग विकतही घेतली होती, मात्र गारपीट झाल्याची माहिती मिळताच व्यवहार थांबवण्यात आला। जे मजूर द्राक्ष काढणीसाठी आले होते ते हातावर हात ठेवून बसलेत। या परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। गेल्या 2 ते 3 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये ढगाळ हवामान होतं आणि काल दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली आणि या गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील शेतीला पूर्णपणे झोडपून काढलेला आहे। आपण आता नाशिक तालुक्यातील एका गावामध्ये आहोत आणि ह्या सर्व महिला जे आपण बघत आहोत ह्या द्राक्ष काढणीसाठी आलेल्या होत्या। द्राक्षाचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि असं असताना गारपीट झाली आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला जातो की काय अशी परिस्थिती आहे। दादा, काय परिस्थिती आहे द्राक्ष बागेतली? तुमच्या हातामध्ये द्राक्षाचे घड दिसत आहेत, चेहरा जरा तुमचा नाराज दिसतो। काल अचानक दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान जोरदार ढग आले आणि त्याच्यामध्ये गारपीट सुरुवात झाली। साधारण 8 ते 9 मिनिटं ही गारपीट झाली, परंतु या 8-9 मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं। बऱ्याच ठिकाणी या गारपिटीमुळे पानं असतील, द्राक्षमणी असतील, बऱ्यापैकी खाली पडलेले आहेत। याबद्दल तुम्हाला काय सरकारकडे मागणी करावीशी वाटते? मी तर कृषी मंत्री या नात्याने आदरणीय माणिकराव कोकाटे यांना विनंती करतो की शेतकऱ्यांचं हे जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना तुम्ही आर्थिक मदतीपेक्षा आहे ना, तुम्ही पॉलिथिन त्याच्यावरती आपल्याला काय जी मदत करता येईल का ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच होऊ नये, तर अशी भूमिका जर शासनाने घेतली तर ती योग्य राहील। व्यापारी पुन्हा येतील, आपली बाग खरेदी करतील, हीच एक वेडी अपेक्षा आशा या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे जे व्यापारी अशा पद्धतीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतात त्यांच्याकडे देखील सरकारने लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांचा जो आधीचा व्यवहार झाला होता त्यानुसार पैसे आकारावे अशी मागणी आता शेतकरी वर्ग करू लागलाय। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढल्यानं द्राक्षापाठोपाठ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलाय। एकीकडे कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये, निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाहीये। त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कांदा शेतातून आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। आपण आता नाशिक तालुक्यातील एका शेतामध्ये आहोत आणि हे कांद्याचं पीक बघतोय। पूर्णपणे कांदा हा आता करपायला सुरुवात झालेली आहे। गारपिटीचा खूप मोठा फटका या कांदा पिकाला बसलेला आहे। आधीच निर्यात शुल्क रद्द केलं, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। कांद्याचे दर दररोज घसरत असताना शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे। त्याचं कारण ठरलंय गारपिटीमुळे कांदा पिकाला झालेलं नुकसान। दादा, तू शेतात आहे, काल काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती आहे? काल मोठ्या प्रमाणात पाऊस आला व गारा 9 ते 10 मिनिटं मोठ्या प्रमाणात गारा झाल्या व पाणी साचले। आपल्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे व आता तो कांदा काही टिकू शकत नाही व मोठ्या प्रमाणात नुकसान झालं व पात पण पडून गेलेली आहे कांद्याची। काय आता आम्हाला जर दाखव, काय कांद्याचं पिकाला नुकसान आहे? कांद्याच्या या पिकामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे खाली गारा पडल्या व आणि सडू शकते या कांदे। आता याला उपाय काय? उपाय काहीच करू शकत नाही आपण, मोठ्या प्रमाणात आता नुकसान आहे। आता हा कांदा बाजारपेठेमध्ये कधी येणार होता? कांदा आता हा 1 महिन्यात कांदा तयार होणार होता। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ही मागणी नाशिकमधनं होत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।